सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल, त्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ राहाल. व्यवसायामध्ये भरघोस नफा कमावल्यानं तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नोकरीमध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. आज दुपारनंतर डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला उद्भवतील. आई वडिलांच्या आशीर्वादानं तुम्हाला फायदा होईल. व्यवसायामध्ये नफ्याच्या संधी सापडतील. आज दुपारनंतर तुम्हाला एक चांगली बातमी देखील मिळणार आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं कौटुंबिक वातावरण हे प्रसन्न राहील. दिवसातील काही वेळ तुम्ही भावंडांसोबत घालवाल. मनातील काही गोष्टी शेअर केल्यानं तुमचं ओझं हलकं होईल. आई वडिलांच्या आशीर्वादानं तुम्हाला फायदा होईल. व्यवसायामध्ये छोट्या नफ्याच्या संधी मिळतील. परदेशामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडनं एक चांगली बातमी तुम्हाला मिळेल. आज व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा होईल. नोकरीमध्ये देखील तुमचा दिवस चांगला जाईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा करिअरच्या दृष्टिकोनातून चांगला राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावरती काम सोपवतील, ज्यामुळे अधिकची मेहनत तुम्हाला करावी लागेल. परिश्रमाचं फळ तुम्हाला लवकर मिळेल. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. नवीन नोकरीमध्ये सहभागी झाल्यानं तुम्हाला फायदा होईल. आज आई वडिलांच्या आशीर्वादानं तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला नफा होईल. मनातील काही गोष्टी शेअर केल्यानं तुमच्या मनावरचं ओझं हलकं होईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा आध्यात्मिक कार्यामध्ये जाईल. बहुतांश वेळ गरिबांची सेवा करण्यामध्ये तुम्ही घालवाल. मनातील गोंधळ आज संपुष्टामध्ये येईल. मुलांच्या शिक्षणासंबंधित काही माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नाची चर्चा असेल तर त्याची आज पुष्टी होऊ शकते. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुमची प्रकृती आज थोडी कमजोर राहील. मसालेदार आणि तळलेले अन्नपदार्थ खाणं त्यामुळे तुम्ही टाळा. पोटाशी संबंधित समस्या आज वाढतील. भविष्यामध्ये त्रास तुम्हाला आजार देतील. रखडलेले पैसे मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा आज तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबामध्ये आज थोडासा गोंधळ राहील. मुलांच्या शिक्षणासंबंधित काही माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी असेल. जोडीदारासोबत तुम्ही वेळ घालवाल. भविष्यातील योजनांवरती तुम्ही चर्चा कराल. तुम्हाला आज एक सरप्राईज मिळू शकतं. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना भरपूर पैसे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैशांचे व्यवहार करू नयेत, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला खडी साखर आणि लोणी खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला अनपेक्षित लाभ देईल. व्यवसायासाठी कोणत्याही व्यक्ती, बँक, संस्था यांच्याकडनं तुम्हाला कर्ज घ्यावं लागलं तर व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी संपतील. आज तुम्ही तुमच्या भावांचा सल्ला घेऊनच कर्ज घ्या. व्यावसायिक समस्या सोडवण्यास तुम्हाला मदत होईल. विवाहातील अडथळे आज दूर होतील. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आज नुकसान होईल. परंतु आज कुठलेही पैशाचे व्यवहार तुम्ही करूच नका, अन्यथा
तुम्हाला भविष्यामध्ये मोठा पश्चाताप करावा लागेल. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फलदायी राहील. जोडीदाराशी बोलताना बोलण्यामध्ये तुम्हाला गोडवा ठेवावा लागेल किंवा काही गोष्टीवरनं वाद देखील होऊ शकतो. नातेवाईकांकडनं पैसे उधार घेणं तुम्हाला आज टाळावं लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना एकच चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यावसायिक समस्या सोडवण्यामध्ये तुम्ही आज माहीर व्हाल. आज तुम्हाला बँकांकडनं कर्ज घ्यावं लागू शकतं. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच फलदायी राहील. आईच्या आरोग्याच्या समस्येमध्ये सुधारणा होईल. वाहन किंवा जमीन खरेदी तुम्ही कराल. मनामध्ये तुमच्या सकारात्मक विचार येतील. कोणाची मदत करताना तुम्ही मागे हटू नका. कौटुंबिक जीवनामध्ये तुमच्या बदल होतील. जोडीदाराकडनं पूर्ण सहकार्य आणि सहचर्य तुम्हाला लाभेल. आज तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुमच्या बायकोशी कुठल्या तरी गोष्टीवरनं वाद होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही उत्साही असाल. तुमची सर्व कामं करण्यास तुम्ही सक्षम राहाल. रखडलेली कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. अनेक दिवसांपासून रखडलेलं कायदेशीर काम तुमचं थांबणार नाही. तुमच्या बोलण्यामध्ये तुम्हाला सातत्यानं गोडवा हा ठेवावा लागेल. तुमच्या मनामध्ये आज नकारात्मक विचार येतील. कोणाचीही मदत घेताना तुम्ही आज मागे हटू नका. आईच्या समस्येमध्ये किंवा आरोग्याच्या समस्येमध्ये आज सुधारणा तुम्हाला पाहायला मिळेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस प्रभाव आणि प्रतिष्ठा तुमच्यासाठी वाढवणार आहे. तुमच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होईल. प्रॉपर्टी डील फायनल करणार असाल तर सगळीकडनं तुम्ही विचार कराल. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्हाला पदोन्नतीसारखी चांगली बातमी आज ऐकायला मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करण्याचा आहे. तुमचा मित्र बनण्याचा सर्वजण प्रयत्न करतील. व्यवसायामध्ये नुकसान झाल्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल. भविष्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये तुम्ही गुंतून राहाल. तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी व्हाल. प्रलंबित कामं पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी असाल. मुलाच्या नोकरी संबंधित तुम्हाला एकच चांगली बातमी मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.